हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलगी कोणाच्या घरी जन्माला येते याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. घरात मुलगी झाली आहे हे शब्द ऐकले की काही घरात आनंदाचा जल्लोष होतो, तर काही ठिकाणी शांतता पसरते. पण गरुड पुराणात भगवान विष्णूंनी एक अतिशय गूढ आणि सत्य गोष्ट सांगितली आहे. ज्या घरात पुण्य, संस्कार आणि देवाची कृपा असते त्या घरात कन्येचा जन्म होतो. मुलगी ही फक्त अपत्य नसते, ती लक्ष्मीचे रूप असते. मागील जन्मातील नात्याचे ऋण फेडण्यासाठी आलेली आत्मा असते. ही कथा आहे एका श्रीमंत पण कठोर मनाच्या कुटुंबाची, ज्यांना मुलगी नको होती. पण एका दिव्य संतांनी त्यांना गरुड पुराणातील असे सत्य सांगितले ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. मुलगा हवा, मुलगी नको. सोलापूर जिल्ह्यातील एका मोठ्या गावात धनराज पाटील नावाचा श्रीमंत शेतकरी राहत होता. गावात त्याची मोठी ओळख होती. पैसा, जमीन, बंगला, नोकर चाकर काहीच कमी नव्हते. त्यांची पत्नी सविता अत्यंत साधी आणि देवभक्त स्त्री होती. लग्नाला 5 वर्ष झाली होती, पण त्यांना मूल नव्हते. रोज देवाला प्रार्थना, व्रत, उपवास चालू होते. एक दिवस डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली. अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. सविताच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पण धनराजाने पहिला प्रश्न विचारला, डॉक्टर, मुलगा असेल ना? डॉक्टर थोडे शांत झाले. हे देवाच्या हातात आहे. घरी आल्यावर संपूर्ण कुटुंबात चर्चा सुरू झाली. धनराजाची आई म्हणाली, आपल्या घराण्याचा दिवा हवा, मुलगी नको रे बाबा. सविताच्या मनाला हे शब्द टोचले, पण ती शांत राहिली. महिने जात होते. सविता रोज देवापुढे बसून एकच प्रार्थना करायची, देवा, काहीही दे, पण माझे बाळ सुखरूप ठेव. स्वप्नातील वृद्ध साधू. एक रात्री सविताला विचित्र स्वप्न पडलं. तिने पाहिले, पांढरे वस्त्र घातलेले एक तेजस्वी वृद्ध साधू तिच्यासमोर उभे होते. ते म्हणाले, तुझ्या घरी येणारी कन्या साधी नाही, ती मागील जन्मातील पुण्याचे फळ आहे. सविता घाबरली. माझ्या घरी मुलगी येणार साधू असले. गरुड पुराण सांगितले आहे की ज्या घरात देवाला स्थान असते तिथे कन्या जन्म घेते. पण लोक मुलीला ओझे समजतात, कारण त्यांना सत्य माहीत नाही. इतके बोलून ते अदृश्य झाले. सविता घामाघूम होऊन उठली. तिचे हृदय जोरात धडधडत होते. कन्येचा जन्म 9 महिने पूर्ण झाले. त्या दिवशी जोरदार पाऊस पडत होता. रुग्णालयात सविताला प्रसूती वेदना सुरू झाल्या. काही तासांनी डॉक्टर बाहेर आले. अभिनंदन, लक्ष्मी आली आहे. धनराजाचा चेहरा उतरला. म्हणजे मुलगी हो. सगळीकडे शांतता पसरली. फक्त सविता हसत होती, कारण तिच्या खुशीत एक सुंदर परी झोपली होती. त्या छोट्या मुलीच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. सविताने प्रेमाने नाव ठेवले, आराध्या. घरातील तिरस्कार, आराध्या जसजशी मोठी होत गेली तसतसं घरातील लोकांचे वागणे बदलत गेलं. धनराज तिच्याकडे फारसे लक्ष देत नव्हता. तो नेहमी म्हणायचा, मुलगा असता तर माझे नाव पुढे नेले असते. आराध्या मात्र खूप निरागस होती. ती रोज बाबांच्या मागे धावायची, बाबा, मला तुमच्यासोबत शेतात यायचं आहे. पण धनराज तिला दूर लोटायचा. मुली घरातच चांगल्या दिसतात. हे ऐकून सविताच्या डोळ्यात पाणी यायचे. गरुड पुराणाचे रहस्य. गावात एक दिवस प्रसिद्ध संत आले. संपूर्ण गाव त्याच्या प्रवचनाला जमले. धनराजही गेला. संतांनी अचानक प्रश्न विचारला, तुम्हाला माहिती आहे का, मुलगी कोणाच्या घरी जन्माला येते? लोक शांत झाले. संत पुढे म्हणाले, गरुड पुराणात भगवान विष्णूंनी सांगितले आहे, कन्या त्या घरात जन्म घेते जिथे मागील जन्माचे पुण्य असते. धनराज थोडा चकित झाला. संत म्हणाले, मुलगी ही लक्ष्मीचे रूप आहे. ती जिथे येते तिथे देव स्वतः वास करतो. एक माणूस उठून म्हणाला, मग काही लोकांना मुलीच का होतात? संत हसले, कारण देव त्यांना प्रेम, माया आणि त्याग शिकवण्यासाठी कन्या पाठवतो. धनराजाच्या मनात काहीतरी हालायला लागले.
संताची भविष्यवाणी प्रवचन संपल्यावर संतांनी धनराजाला जवळ बोलावले. तुझ्या घरी एक दिव्य आत्मा आली आहे. धनराज घाबरला. माझी मुलगी. हो, तिचा अपमान करू नकोस. पण महाराज, मुलगा नसल्याने माझे नाव कोण पुढे नेणार? संत गंभीर झाले. नाव रक्ताने नाही, कर्माने पुढे जाते. धनराज शांत झाला. संत पुढे म्हणाले, लक्षात ठेव, ज्या घरात मुलीचा अपमान होतो तिथे सुख टिकत नाही. हे शब्द त्याच्या हृदयात बाणासारखे घुसले. संकटाची सुरुवात. काही दिवसांनी धनराजाच्या व्यवसायात नुकसान सुरू झाले. शेतीत रोग आला. गुरे आजारी पडली. पैसा कमी होऊ लागला. धनराज वैतागला. एक दिवस रागात त्याने आराध्याला ओरडले, तू जन्माला आलीस आणि घराचं नशीब खराब झाले. आराध्या घाबरून आईजवळ जाऊन रडू लागली. त्या रात्री धनराजाला भयंकर स्वप्न पडले. त्याने पाहिले, एक विशाल दरबार आहे. समोर यमराज उभे आहेत. यमराज म्हणाले, तू लक्ष्मीचा अपमान केलास. धनराज थरथरला. मी काय पाप केले? ज्या कन्येला देवाने आशीर्वाद म्हणून पाठवले तिलाच तो ओझे समजलास. धनराज घाबरून जागा झाला. आराध्याची माया. एक दिवस धनराजाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. घरात गोंधळ उडाला. सगळे घाबरले. पण छोटी आराध्या धावत देवघरात गेली. तिने हात जोडले, देवा, माझ्या बाबांना वाचव. ती रडत रडत महादेवासमोर बसली. काही वेळात डॉक्टर आले आणि म्हणाले, धोका टळला आहे. सगळे सुटकेचा निश्वास टाकू लागले. धनराजाने डोळे उघडले. समोर आराध्या रडत उभी होती. बाबा, तुम्ही मला सोडून जाऊ नका. त्या क्षणी धनराजाच्या मनात काहीतरी तुटले. पहिल्यांदा त्याने मुलीला मिठी मारली. तडफेण. अशा प्रकारे त्याला आपल्या मुलीची जाणीव झाली. अशा प्रकारे आपली कथा इथे समाप्त होत आहे.